कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी चुरशीनं मतदानाला सुरुवात झालेली आहे। मात्र कसबा बावडा इथल्या राजर्षी शाहू विद्या मंदिर इथं असलेल्या एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन आहे ते बंद पडल्यामुळे काहीसा गोंधळ आहे ते निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर पहिल्यांदा एक मशीन बंद पडलं, त्यानंतर पुन्हा एक नवीन मशीन त्या ठिकाणी आणण्यात आलं, मात्र ते देखील बंद पडलं आणि त्यामुळे हा गोंधळ आहे तो निर्माण झाला आणि त्यामुळे जवळपास तासभर हे सगळे मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी ताटकळत असल्याचं चित्र आहे ते बघायला मिळते आणि त्यामुळे मतदारांची रांग या सगळ्या मतदान केंद्रावर आपल्याला बघायला मिळते। खरं तर हा सगळा परिसर आहे तो कसबा बावडा परिसर आहे आणि कसबा बावडा हा काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि याच ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती आहे ते आपल्याला बघायला मिळते। 2 ईव्हीएम मशीन या ठिकाणी बंद पडल्याची स्थिती आहे ती बघायला मिळाली होती। जवळपास तासभर हे सगळं गोंधळ झाल्यानंतर आता पूर्ववत हे सगळं मतदान आहे ते करण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्याचा मनस्ताप मात्र या सगळ्या मतदारांना सहन करावा लागत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं। महिला मतदार आहेत, त्याचबरोबर पुरुष मतदारांना देखील याचा नाहक मनस्ताप आहे तो सहन करावा लागल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे आता 2 ईव्हीएम मशीन बदलल्यानंतर आता पुन्हा एकदा हे सगळं मतदान आहे ते किंवा मतदान प्रक्रिया आहे ती पूर्ववत होत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। काही मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, किती उशीर या ठिकाणी थांबलेला तुम्ही आहात, काय नेमकी परिस्थिती या ठिकाणी? सकाळी 7 वाजता आलो होतो इथे मतदानासाठी, 7:30 वाजता मतदान चालू झालं, तरी पण अजून काही मतदान झालेलं नाही। 40 मिनिटं आले, फक्त 4च मतदान झाले, त्याच्यानंतर मतदार बंद पडले, मशीन बंद पडले, त्याच्यानंतर त्यांनी अनेक मशीन आणलं, दुसरं मशीन पण बंद पडले। त्यांचं मगापासून एकच चालू आहे, फोन आतमध्ये ठेवा, पण ॲक्च्युली मतदारांचं जे इथे हे झाले नुकसान झाले, ज्यांना तर वेळेवर टायमिंगला कामावर जायचं होतं त्यांनी सगळ्यांनी रांगेत थांबले तिथं, त्यांनी काय करायचं? काय सांगाल, किती उशीर? जवळजवळ पाऊण तास तर झालं आणि दुसरी गोष्ट काय, शासनानं टाईम दिले 7:30चं, ते 7:30 मग वाया गेलेला तो शासन कसा भरून देणार आहे मतदान करताना? लोकांचं इतकं काय सांगितलं जात आहे आतनं? चालू झाले आता तासाभरात आम्ही होतो पाहिला, आता चालू झाले, आता बघा केव्हा होतं। हां, कामाला पण आम्ही लवकर आलो, कामाला जायला म्हणून 1 तासभर गेला, आता काय करूया? पहिला पण सकाळी सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बजावून कामावर जाण्यासाठी हे मतदान 7:30 वाजताच्या मतदान केंद्रावर मात्र या सगळ्याचा नाहक मनस्ताप जो आहे ते या सगळ्या मतदारांना बघायला मिळते। मशीन मतदान पूर्ववत झालेलं आहे, मात्र या सगळ्याचा त्रास मात्र मतदारांना सहन करावा लागल्याचं दृश्य कोल्हापुरातल्या कसबा बावडामध्ये बघायला मिळालं। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।